हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे. मी सावली. माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. माझा अवतार तुम्ही जरा थोडंसं हे करा. एक तर माझे येणारे फ्रीज हे झालेत आणि आज इव्हिनिंगचं रुटीन मी शेअर करते. आणि चला मग आज आपण मला जेवण बनवायचं लवकर आणि चला बघूया. मग आधीच तयारी करून ठेवली की थोडासा कढीपत्ता, त्याच्यानंतर कांदा आणि टमॅटो आणि थोडंसं लसूण वगैरे ते ठेवले आहे. आणि जिथं मसुराची डाळ लावली कळत असं आज मी मसुराची डाळ बनवणार आहे आणि ती माझ्या मम्मीसारखीच बनवणार आहे, जशी माझी मम्मी बनवते तिच्यासारखी होती का बघू. माझी सगळ्यात फेवरेट आहे ती. मम्मी ते छान बनवते. बघू आता मम्मीसारखी होती त्याने. आता गॅस चालू करूया आपण. त्याच्यामध्ये पहिल्यांदा थोडंसं तेल टाकून आपण आता पहिल्यांदा याच्यामध्ये थोडीशी जिरे आणि मोहरी मी टाकणार आहे. ओके, थोडंसं कढीपत्ता आहे. थोडीशी नंतर मी हिंग घेतली. सगळे मसाले टाकते म्हणजे ते चांगले परतल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये कांदा आणि टमॅटो टाकते. थोडीशी हळदी आणि जो हा मसाला दिसतोय ना, हा मी होममेड म्हणजे काकांकडून घेतला. जे होममेड बनवतात त्यांच्याकडून घेतला आहे. तो पण थोडासा आपण 1 चमचा टाकू. 1 चमचा लाल तिखट मसाला, धना पावडर आणि हा पण एक होममेड मसाला आहे. तो पण आपण त्याच्यामध्ये टाकू. मसाल्यामध्ये टाकल्यानंतर मग आता ह्याच्यामध्ये आपण कांदा आणि टमाटर टाकले. तेल सुटस्तवर आपण त्याला परतायचं आहे. पूर्ण तेल सुटू द्या आणि हे करायचं. आणि त्याच्यानंतर मग ती जी मी डाळ शिजवलेली ती त्याच्यामध्ये टाकायची. पहिली पूर्ण आहे ना फेटून घ्यायची म्हणजे कशाने तरी, आणि मग ती त्याच्यामध्ये टाकायची. मी कोथिंबीर आहे ना ही याच्यामध्ये शिजवतानाच टाकलं. नंतर मग वरून पण थोडंसं टाकलं. मला भाकरी करून घेते आणि इकडे लगेच शिजतं ते. चला मग भाकरी करायचं ठरवलं. आता बाजूच्या बाजूला कटाकटा करून घेते आणि ते कालवण पण टाकले. माझ्या भाकरी पण बनवून झाली. सगळ्या भाजी झाली, भाकरी सगळं झालं आहे. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.